आदित्य ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। आदित्य ठाकरे शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। मतदान प्रक्रिया आणि रणनीती ठरवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। तर दुबार मतदारांवर ठाकरे बंधूंनी लक्ष केंद्रित केलं असून याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय। आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। अगदी 2 दिवसातच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मतदान प्रक्रिया आणि रणनीती ठरवण्याबाबतच या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, काय अधिकची अपडेट, कशाबद्दल नेमकी ही भेट होती? प्रचाराच्या तोफा थंडवल्या आहेत। 5:30 नंतर प्रचार जो आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे। मात्र असं असताना देखील डोर टू डोर जी कॅम्पेनिंग आहे किंवा डोर टू डोर जाऊन उमेदवार प्रचार करू शकतो, याबाबत जे निवडणूक आयोगाने नवीन गाईडलाईन सांगितले त्याबाबत या भेटीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे। आदित्य ठाकरे जे आहेत ते जवळपास 10 वाजताच्या सुमारास जे आहे ते राज ठाकरे यांच्या जे शिवतीर्थ घर आहे दादरमधलं तिथे पोहोचले आणि 20 मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे। आज प्रचार थांबलेला आहे। प्रचार थांबल्यानंतर ज्याप्रमाणे राज ठाकरे यांनी सातत्याने आपल्या भाषणांमध्ये सभांमध्ये सांगितलं होतं की जे दोबार मतदार आहेत त्याच्यावरती आमची करडी नजर असणार आहे। यासोबतच जो प्रचार झाला, येणारे 2 दिवस कसे सावधगिरीचे असले पाहिजेत, मतदानाच्या दिवसापर्यंत काय सतर्कता असली पाहिजे, कार्यकर्त्यांना नेमका कोणता कार्यक्रम द्यायला पाहिजे, या सगळ्या बाबतीत आज या 20 मिनिटाच्या ह्याच्यात चर्चा झाली असल्याची माहिती आहे। मात्र आज दुपारच्या नंतर जी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेतून डोर टू डोर म्हणजे प्रचार जरी आज 5:30 वाजता संपला असला तरी पण उमेदवार घरी जाऊन जो आहे तो प्रचार करू शकतो। याबाबत जे महत्त्वाचं, कारण विरोधी पक्षांना भीती आहे की सत्ताधारी पक्ष या सगळ्या भेटीगाठींचा किंवा या प्रचारांचा गैरफायदा घेऊ शकतो आणि तो गैरफायदा घेऊ नये आणि आपण कसं सतर्क असायला पाहिजे याबाबतची महत्त्वाची चर्चा झाली असल्याची माहिती आहे। यासोबतच दोबार मतदाराबाबत जे काही BSLचे निवडलेले आहेत सर्व दोन्ही पक्षाकडून जे सर्व BSLला कशा प्रकारे सकाळचा कार्यक्रम असला पाहिजे, कोणतेही मतदार जो आहे तो दोबार मतदार करू शकणार नाही याकडे करडी लक्ष ठेवलं गेलं पाहिजे, अशा सगळ्या बाबतीत सविस्तर चर्चा या भेटीमध्ये झालेली आहे। त्याच्यामुळे आता या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी बोलणं जे आहे ते प्रसार माध्यमांशी टाळलं असलं तरी या 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे। जी, निश्चितच उमेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।